अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन वगळता इतर देशांसाठी प्रति आयात शुल्क धोरणाला 90 दिवसांची स्थगिती दिली आहे. तर दुसरीकडे चीनला मात्र पुन्हा एकदा दणका दिला आहे. चीननं अमेरिकी वस्तूंवर लावलेल्या आयात शुल्क लावल्याच्या प्रत्युत्तरादाखल अमेरिकेनं चीनवर काल 125% आयात शुल्क लावलं होतं. आता हे आयात शुल्क 145% करण्यात आल्याची माहिती व्हाईट हाऊसनं दिली आहे. त्यामुळे अमेरिका चीनमधील व्यापार युद्ध अधिक तीव्र होणार आहे. दरम्यान 90 दिवसांची मुदत संपल्यानंतर अर्थात 9 जुलैपर्यंत अमेरिकेशी नियोजित करार न करणाऱ्या देशांवर पुन्हा आयात शुल्क लादलं जाईल, असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सांगितलं. अमेरिकन वस्तूंवर प्रति आयात शुल्क न लावण्याचा निर्णय घेणाऱ्या सर्व व्यापारी भागीदार देशांकडून आयात शुल्क लादण्याच्या निर्णयाला अल्पविराम देण्याची घोषणा नुकतीच ट्रम्प यांनी केली आहे. यामध्ये एकंदर 75 देशांनी ट्रम्प प्रशासनाशी करारासाठी वाटाघाटी करण्याचा पर्याय निवडला आहे. भारत अमेरिकेसोबत द्विपक्षीय व्यापार करारासंदर्भात चर्चा करत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प